सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट ढोरेवाडी राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या संत सेवा ट्रस्ट या यूट्यूब चॅनलवर। वा 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 काय गोड प्रमाण, काय गोड वाजवलं। धन्यवाद। अभंगाच्या पहिल्या चरणात माझी जातीची मज भेटो कोणी, देव ज्या दरवाजात तिथं साधू त्या दरवाजात गेला आणि तिथं इच्छा प्रकट केली। संसारामध्ये नाही, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, हे तुमची माझी इच्छा नाही मागितली त्यांनी। मग माझी जातीचे मज भेटो कोणी, माझ्या जातीचा मला भेटला पाहिजे। आता इथं एक प्रश्न आहे, तुकाराम महाराजांनी हा जात शब्द का वापरला असेल? त्याचं कारण असं आहे, वारकरी संप्रदाय कधी कोणाची जात मानत नाही बरं का। चंदू महाराज वाजवायला आहेत म्हणून सांगतो, आपण पंढरपूरला गेलो ना की पंढरपूरला या 5-6 वर्षामध्ये काय झालं, नवीन नवीन गाण्याच्या शिडी कॅसेट आल्या। प्रत्येक वर्षाला एक एक गाणं आलं बघा। चांदन चांदन झाली रात विठुरायाची पाहत होते वा, चांदन चांदन झाली रात विठुरायाची पाहत होते वा। काय केलं त्यांनी? त्याचे एक विराई काढली, विठुराया कोंबला, गाणं तयार झालं। आज 2 वर्षापूर्वी हॅलो पांडुरंग बोलतोय, पांडुरंग बाबूराव काढला, पांडुरंग। आणि आज 5 वर्षापूर्वी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी। धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी। एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली। कानोपात्रेला देवान मंदिरात जागा दिली, एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली। कानोपात्रेला देवान मंदिरात जागा दिली। संत चोखोबा शेजारी, संत चोखोबा शेजारी आई देव पायरी। त्यांनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, त्यांनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी। हे तुम्ही म्हणाल हे पूर्वीचं गाणं आहे, गोड असायचं, त्याच्यामध्ये अर्थ भरलेला असायचा। आमच्या महाराष्ट्राला संस्कृती होती पूर्वी, महाराष्ट्राच्या प्रत्येक सणाला गाणं होतं। प्रत्येक नागपंचमी आली की आमच्या महिला मंडळी म्हणायची, शिवशंभूच्या हार गळ्यातील, शिवशंभूच्या हार गळ्यातील तो भूमीचा स्वामी, शिवशंभूच्या हार गळ्यातील तो भूमीचा स्वामी। हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी, नागराजा तुझी आज आली नागपंचमी, नागराजा तुझी आज आली नागपंचमी। पंचमीचं गाणं होतं। पंचमी गेली की रक्षाबंधन यायचं बघा, ठेवण कशी होती आमच्या देशात। पंचमी गेली लगेच रक्षाबंधन यायचं। इसे समझो ना रेशम का तार भैया, इसे समझो ना रेशम का तार भैया। मेरे राखी का मतलब है प्यार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया, प्यार भैया, प्यार भैया। रक्षाबंधन गेलं की गणपती बाप्पा यायचे। माझ्या गणानं घुंगरू हरवलं, गौरीला गावलं, गाणे लागले। रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या रुचानंत, रंका विनायका रे गणपती बाप्पा। गणपती बाप्पा गेला की पितृपक्ष यायचा, पितृपक्ष गेला की लगेच अनादि निर्गुण प्रकट भवानी मोह महिषासुर मर्दना लागून ओ नवरात्र यायचा। नवरात्र गेला की गेला दसरा, आली दिवाळी,
गेला दसरा आली दिवाळी, असं प्रत्येक सणाला गाणं होतं. मला लय पाठ आहेत, पण ते एवढे म्हणायला गेलं कीर्तनच राहून जाईल आपलं बरं का. पूर्वी असायचे, आता राहिले काळच गोड होता. आता हे माईक वाले ना बुवा, आता कीर्तनकार यायला लागला, मंडपामध्ये लोक पंक्तीला जेवायला बसले, गणेश महाराजांनी नेमकंच हरिपाठ करून गेले. आता तेवढ्या मधल्या वेळेमध्ये मंडपात वातावरण तयार झालं पाहिजे आणि मग तो माईकवाला मंडपवाला गाणं लावायचं. ऋतला पाय काट या आडवाटा नंदाचा कारडा होता जोडीला, ए होता जोडीला म्हणून मी आले गोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला, कसा गोड बोलून येतो काटा काढीला, ग बाई 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 ऋतला पाय काटा, ऋतला पाय आणि ऋतला पाय. संजू महाराज वा वा चंदू महाराज वा. हा कजरा जो मान हा दादा तुझी गाडी घुंगराची, गाडी घुंगराची दादा गाडी घुंगराची. पूर्वी असे पूर्वी फार गोड फार गोड राहिलं नाही. भंगार गाणे आले, भंगार काय सुंदर असायचं महाराज. एक राधा विकोद्यात जास्त, एक मीरा दो श्याम अंतर क्या, दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवानी, एक तरस दीवानी, एक प्रेम दीवानी, एक तरस दीवानी, एक प्रेम दीवानी, एक तरस दीवानी. राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया, राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया. राधा से मीरा हाथ मिलाया, एक मुरली एक पायल, दोनों हरि प्रेम से घायल. अंतर क्या दोनों की वृत्ति में बोलो, एक प्रेम दीवानी, एक तरस दीवानी, एक प्रेम दीवानी, एक तरस दीवानी, एक प्रेम दीवानी, एक तरस दीवानी. वाह सुंदरता असायची सुंदर. म्हणाल महाराज म्हणा 50 गाणेच पूर्वीचे असायचे बघा. कशासाठी म्हटलो, एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. महाराज 16.5 वर्षाची मुलगी होती कानोपात्रा नावाची. सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ उमलायचं आणि पान जर खाल्लं तर गळ्यातून दिसायचं. पान खाल्लं तर गळ्यातून दिसायचं, सुकलेल्या कमळाला हात लागला तर कमळ उमलायचं. आपल्या बायकासारखी नव्हती, डांबरी मेनखांडी काळी बेंद्री पाहती कावाडाकडे चालली पिताळाकडे. आपली कधी एक डोळा अशी नव्हती महाराज, इतकी छान होती. सुकलेलं कमळ उमलावं अशी तिची त्वचा होती. दुर्भाग्य असं होतं, आई माहिती होती बाप माहिती, आई माहिती होती बाप माहिती नव्हती. माझा बाप कोण आहे हेच माहिती नव्हतं. वेश्याची मुलगी आली, वेश्याची मुलगी आली, वेश्याची मुलगी, लोक नाव ठेवायचे. सहन झालं नाही तिला. आणि त्या 16.5 वर्षाच्या मुलीनं ज्ञानोबांच्या समाधीला डोकं लावलं. ज्ञानोबा हो ज्ञानोबा, आम्ही तुमचं दर्शन घेते. साधकाचा माय बाप दरुशन हरे ताप. हो दादा माऊली, तुम्ही विश्वाची माऊली आहात, मी तुमचं दर्शन घेते. सांगा
माझा उद्धार कशाने होईल? माऊलीनं सांगितलं पोरी पंढरपूरच्या मंदिरात जायचं, पायात घुंगरं बांधायची, गळ्यात विणा घ्यायचा, हातामध्ये चिपल्या घ्यायच्या, नाचून भजन करायचं, तुझं दिसणं, तुझं नाचणं, तुझं गाणं देवाला समर्पण करायचं. ऐका, पोरीनं पायामध्ये घुंगरं बांधली, गळ्यात विणा घेतला, 16.5 वर्षाची मुलगी नाचून भजन करायला लागली. तिचं नाचणं, तिचं दिसणं, तिचं गाणं लोकांना आवडायला लागलं. बिदरच्या बादशाची नजर मुलीवर पडली, पकडून आणण्याचे आदेश निघाले. वाऱ्यासारखी बातमी आली की राजा मला त्याच्या दरबारात घेऊन जाणार आहे. ऐका रे, राजा मला त्याच्या दरबारात घेऊन जाणार आहे. बातमी ऐकली, पकडणारे मागे लागले, पोरगी पुढे, पकडणारे मागे, पोरगी पुढे, पकडणारे मागे. देवाच्या पायाजवळ आली आणि आपलं कपाळ देवाच्या पायावर, आणि जसं कपाळ ठेवलं ना मायबाप, तसं आपला प्राणच देवाला देऊन टाक. जसं कपाळ ठेवलं तसाच प्राण दिला. लोटण्याचा प्रयत्न केला गणेश महाराज, तर प्रेतच खाली पडलो. बापरे, कुणाची मुलगी आहे? म्हटलं ती मंदिरात नाचत नाही का? ती मुलगी आहे. कोणतं गाव? मंगळवेढा. काय करते तिची आई? म्हटले वेश्या आहे. हिचं प्रेत मंदिराच्या बाहेर काढा, हिला गावाच्या बाहेर फेकून द्या, हिला वाळवंटात जाळून टाका, हिला पंढरपूरच्या पंचक्रोशीच्या बाहेर न्या. देवाला बाटवलं, देवाला बाटवलं, देवाला बाटवलं. सगळे ब्राह्मण गोळा झाले. आता काय करायचं? एक ब्राह्मण देवा म्हटले देवाला अभिषेक घालावं लागेल. एक ब्राह्मण देवा सगळ्या ब्राह्मणांची. एक अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण होते, ते आले मंदिरात. म्हटलं हे असलं काही सांगू नका, तुमचे राहू दे इकडे बाजूला. मुलीनं देवाच्या पायावर जीव दिलाय. मुलगी काय सामान्य आहे काही? एक काम करा, या मुलीचं प्रेत मंदिरात ठेवा. शेजारी मी याच्या शेजारी झोपतो आणि रात्री देव जे सांगेल ते करतो. ऐका रे माय बाप, मधल्या गाभाऱ्यात पोरीचं प्रेत ठेवण्यात आलं. शेजारी अनंत शास्त्री झोपले आणि रात्री 1 वाजता विश्वाच्या मालकानं अनंत शास्त्रीला आवाज दिला, अनंता उठा. हे अनंता आवाज दिला, हे अनंता, हे अनंता रे, हे अनंता. तुझं मी सांगतसे अनंता, पाहे पा कान्हो पात्रा पवित्रा. अनंता या मुलीसारखी पवित्र वस्तू नाही जगामध्ये, हिच्यासारखी पवित्र वस्तू नाही. अंत कालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. माझ्या पायावर या मुलीनं जीव दिला. अनंता, माझ्या उजव्या हाताला हिची समाधी बांधा. उजव्या हाताला समाधी बांधण्यात आली. त्या समाधीवरती एक झाड उगवलं. 750 वर्ष झाले त्या घटनेला. तुमच्यापैकी कोणीही पंढरपूरच्या मंदिरात बारीला लागून दर्शनाला गेलात तर तुमचं कपाळ साखळ दंडानं बांधून ठेवलेल्या झाडाला लागतं आणि मग देवाच्या पायाला लागतं. आपण कोणाच्या दर्शनाला जातो? देवाच्या. कुणाचं दर्शन मिळतं आपल्याला? कानोपात्रेचं. ऐका, तुम्ही दर्शनाला कुणाच्या जाता? देवाच्या. दर्शन कुणाचं मिळतं तुम्हाला? पहिलं कानोपात्रेचं. माझा प्रश्न आहे देवा तुकोराम महाराजांना की हे महाराज, कानोपात्रेचा बापच कानोपात्रेला माहिती नाही. एवढ्या अपवित्र कुळात जन्माला आलेली पोरगी, माळीन कुणबीन धनगर राहू द्या, जिला बापच माहिती नाही, अशा अपवित्र कुळातली मुलगी, तिला मंदिरात जागा आहे. वारकरी संप्रदाय जर तिचा विचार करत नाही तर तुम्ही का शब्द वापरला माझी जातीची? आपल्याला विचारायचंय, महाराज 10:30 कड काटा चाललाय, सांगा आम्हाला. आम्ही तर कधीच वारकरी जात मानत नाही. मग तुम्ही तर कळस आहे. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून ये लिंगा. संत नवती जगा माणसा त्या सारीखे. ओ तुकोबार आहे, माणसं जातीचा विचार करतात. ओ माणसं हलकट असतात. तुम्ही तर संत आहात ना, तुम्ही का बोलले माझी हे जातीची? महाराजांनी त्याचं उत्तर दिलं आपल्याला. महाराज म्हटले माझ्या जातीचा म्हणजे हा मराठी माडी नाही. मग कोण पाहिजे तुम्हाला? तर जात शब्दाचा अर्थ आहे विचार. हा जो सप्ताह करायचा ना, हा सप्ताह फक्त विचारासाठी असतो ना.
कारण जात शब्दात तुकाराम महाराजांना माहिती होतं येणाऱ्या काळात एका विचाराचे लोक राहणार नाही, एका गावात एका विचाराचे लोक नाहीत, एका कुटुंबात एका विचाराचे लोक नाहीत, एका घरात एका विचाराचे लोक नाहीत. अरे आई ज्या विचाराची आई त्या विचाराचा पोरगा नाही, बाप ज्या विचाराचा आहे त्या विचाराचा मुलगा नाही. एक विचार फार गरजेचा आहे महाराज, फार गरजेचा आहे. भिन्न विचाराचे पिता पुत्र जर पाहायचे असतील तुम्हाला तर तुम्हाला भागवतात जावं लागेल. हिरण्यकश्यपाचा विचार आहे, माझ्या नगरीत देवाचं नाव कोणी घेऊ नये. त्या हिरण्यकश्यपाच्या पोटी नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नारायण म्हणणारा मुलगा जन्माला येतो, याला भिन्न विचार म्हणतात. एका विचाराचे पिता पुत्र सुद्धा आहेत या जगात. 2020 ला कोरोना आला होता आणि या कोरोनाच्या काळात सगळ्यांना सुट्टी होती बरं का. चंदू महाराज या देशामध्ये कीर्तनकार 1000 किलोमीटर रोज फिरतो, तो सुद्धा झोपून होता. गायक वादक टाळ वाजला नाही या सप्त्याचा महाराज. अरे वारी बंद पडली, यष्ट बंदी पडली, लोकल बंद पडली, काय बंद नव्हतं महाराज या जगात, सगळं बंद होतं. पण एक वस्तू मात्र या जगामध्ये जिवंत होती, त्याला सुट्टी नव्हती. त्यांचं नाव सैनिक आहे महाराज. सीमेवरचा जवान. काल सोपान महाराजांनी सांगितलं असेल महाराष्ट्रात 2च कीर्तनकार आहेत, सोपान महाराज आणि साखरे महाराज. आम्ही 2घच जण सैनिक सांगतो महाराज, आणि रोज सांगतो, रोज मरेपर्यंत सांगणार आहेत. ऐका, रोज सांगतो महाराज मी. या देशातल्या सगळ्यांना सुट्टी मिळाली होती पण सीमेवरच्या जवानाला सुट्टी मिळाली. सगळेजण कोरोनाच्या काळात घरी होते पण सीमेवरचा जवान मात्र घरी नव्हता. पुन्हा ऐका, आजही कोरोना जरी आला, अजून 2 वर्ष जरी जग बंद राहिलं, सगळ्याला सुट्टी मिळेल महाराज, सीमेवरच्या जवानाला सुट्टी मिळत नाही. तुम्हाला एक वाक्य सांगतो मी आज, एक कथा सांगतो. एका विचाराचा मुलगा आणि बाप किती श्रेष्ठ आहेत या जगात. ऐका ना. जोंधळेवाडी नावाचं गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खाली, आणि त्या जोंधळेवाडीला एक ऋषिकेश नावाचा पोरगा वयाच्या 18व्या वर्षी व्यायाम करत होता, बैठका मारत होता, सूर्यनमस्कार करत होता. माझा ऐका पोरांनो, तुम्ही तरणीवाण मुलं माझ्यावर प्रेम करता म्हणून सांगतो, 3 गोष्टी रोज करायच्या, आणि या 3 गोष्टी जर तुम्ही रोज केल्या तर तुम्हाला अपयश येणार नाही. 1 व्यायाम रोज करायचा, 2 अभ्यास रोज करायचा, आणि 3 व्यवहारामध्ये रोज एक मित्र जोडायचा. बघा लक्षात आलं. 1 व्यायाम रोज करायचा, 2 अभ्यास रोज करायचा अक्षय महाराज, आणि 3 रोज एक मित्र जोडायचा. बघा लक्षात आलं. काही माणसं रोज व्यायाम करतात. भगतसिंहाला फासावर द्यायचं होतं चंदू महाराज, आणि फाशीच्या दिवशी जेलर आणायला गेला होता बरं का. कमलेश दादा, आदिनाथ दादा, ऐका फार गोड आहे. ते जेलर आणायला गेला कुणाला? ते भगतसिंहाला. तुमचं राजगुरुनगर आहे, तुम्हाला लगेच कळेल. तर ते आणायला गेला ना, आता 1 तासानं फासावर द्यायचं होतं, तर ते भगतसिंह व्यायाम करत होते. भगतसिंह व्यायाम करत होते आणि तो जेलर पाहायला आला. जेलर पाहायला आला, आता 1 तासानं तर मरायचं, न्यायला आलो आणि पोरगा व्यायाम करतोय. तर त्या जेलरनं विचारलं, हे भगत, अरे व्यायाम जगण्यासाठी करायचा असतो राजा, व्यायाम मारण्यासाठी नसतो करायचा. भगत 1 तासानं मरायचंय रे राजा, 1 तासानं फासावर लटकवण्यात येणार आहे तुला, व्यायाम काय करतो? भगतसिंह म्हटले, बरोबर जेलर तुमचं, व्यायाम शरीरासाठी असतो, बॉडीसाठी असतो, तंदुरुस्तीसाठी असतो. माझा काय फायदा? 1 तासानं तर मी मरणार आहे, माझा काय फायदा? बरोबर आहे तुमचं म्हटले. पण ते काय म्हटले, माझी आई रोज तिच्या मंदिरातल्या देवाची पूजा करते. मी लहानपणापासून पाहिलं. मंदिरातल्या देवाची पूजा करायला एक टोपलीभर फुलं घेऊन येते माझ्याकडे बघा, आणि त्या टोपलीतले सगळे फुलं देवाला वाहत नाहीत. मग त्याच्यातलं एक ताजं फुल बाजूला काढते गणेश महाराज, एक स्वच्छ फुल बाजूला काढते, आणि ताजच फुल ती देवाच्या पायावर वाहते. माझी आई तिच्या मंदिरातल्या देवाला मी लहान असल्यापासून पाहतो, ताजच फुल वाहते. मग माझ्या आईचा देव मंदिरातला आहे जेलर, आणि माझा देव भारत माता आहे.
माझा देव भारत माता आहे जलर माझी आई जर मंदिरातल्या देवाला ताजं फुल देते तर माझ्या देशासाठी मला जायचंय माझ्या देवासाठी मला जायचंय मी सुकलेला म्हणून कसा नाराज म्हणून कसा अफ्रेश म्हणून कसा मी ताजा बनून जाणार व्यायाम करून जाणार काय विचार म्हणून रोज व्यायाम करा अभ्यास रोज करा 2-3 धडा रोज वाचा सागमप रोज अभ्यास करा राम राम हा रोज पेपर वाचा रोज गीता वाचा रोज एक तरी वायू वाचा अभ्यास रोज करा यश मिळेल व्यायाम रोज करा आणि एक आणखी सांगतो व्यवहारामध्ये रोज एक मित्र जोडा रोज एक मित्र जोडायचा माझ्या जीवनात मी हे केलं चंदू महाराज रोज एक माणूस जोडला आणि अजून जोडतो सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट ढोरेवाडी राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे प्रेक्षेपण आपल्या आवडत्या संत सेवा ट्रस्ट या YouTube चॅनलवर